याची नोंद घ्या. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अविनाश पहिल्या चेंडूवरती पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला. मिसफिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक धाव घेतली जाते. एका धावेने धावफलक संघाचं खातं एका धावेने खोललं जाते. लोहारे संघ फिल्डिंग करतायत टॉस जिंकल्यानंतर. अविनाश गोलंदाजी मार्कवर तर रोहित आणि सचिन फलंदाजीसाठी. सचिन कदम हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. संघाचं नेतृत्व सचिन कदम. बरेच मोठा फटका सचिन कदम यांच्या बॅट मधून स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार सचिन कदम यांच्या बॅट मधून. 6 धावा. सातत्याने सराव भटवडीमध्ये घाटकोपरमध्ये करत असतात आणि आज आपल्या गावासाठी तामसडे संघासाठी खेळत असताना ओपनिंग साठी दाखल झालेत. एक षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. (27-28) ला देखील घाटकोपरमध्ये एक मोठी स्पर्धा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रीमियर लीग त्यामध्ये देखील एक संघाचे संघमालक आरेज फायटर असा संघ सचिन कदम यांचा पाहायला मिळेल. चांगला चेंडू आणि त्यावरती कट केल्या पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 10 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. चांगली गोलंदाजी चांगले फटकेबाजी सचिन कदम यांची पाहायला मिळते. एक षटकार आल्यानंतर तदनंतर एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत भैरवनाथ कापडे खुर्द यांच्या माध्यमातून ही स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा तालुक्याची जर पाहिलं तर तिसरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रबाळेमध्ये देखील मानद चषकाचं आयोजन केलं गेलं होतं असोसिएशनच्या माध्यमातून. तदनंतर कापडे खुर्द असोसिएशनच्या माध्यमातून देखील विरारला एक चांगली स्पर्धा पाहायला मिळाली. चांगला चेंडू आणि परंतु पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. वादग्रस्त गोलंदाजी. धावा मिळतील त्या 2. पेनल्टीची 1 आणि नो बॉलची 1 अशा धावा 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा नो बॉल. त्यावरती एक सिंगल घेतली. धावा मिळतील त्या 3. गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाही. जरा नवीन गोलंदाज चला घाई करा. 3 धावा. धावफलक 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 3 चेंडू झालेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज सागर. चांगला चेंडू कमबॅक केले जाते. फलंदाज रोहित याला थांबवले. चांगला चेंडू. आता मात्र सागर पुढील गोलंदाजी करत असताना कंटिन्यू करतायत बॉलिंग पहिल्या षटकाची. शेवटचा चेंडू या षटकामधील 15 या आकड्यावरती धावफलक.
मोठा फटका त्या ठिकाणी येतोय, परंतु चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल होऊ शकत नाहीये आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहे. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. षटक संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 17 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सौरभ. सचिन कदम एक षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. परंतु आता मात्र पाहूया कशा प्रकारे किती धावांचं टार्गेट, किती धावांपर्यंत घेऊन जात आहेत. तामसोडे हा संघ लोहारे संघाने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 17 धावा बनवल्या गेल्यात. कालच्या दिवसभरामध्ये आपण पंतांच्या भूमिकेमध्ये तसेच स्पर्धेसाठी त्यांनी सहकार्य केले असे संदीप कदम सर हे देखील कालच्या दिवसात उपस्थित होते. परंतु आज कंपनीच्या मॅचेस असल्या कारणाने आज आणि उद्या ते मात्र येऊ शकले नाहीत. एक चांगलं व्यक्तिमत्व, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव, नोकरी सम्राट, पोलादपूर तालुक्याचं भूषण, अशा बऱ्याच पदवी मात्र त्यांच्या नावावरती आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्व देखील आहेत संदीप कदम सर. गोलंदाजीसाठी सौरभ. पहिल्या चेंडूवरती सिंगल. स्ट्राईक रोटेट केली जाते सचिन कदम आणि रोहित यांच्या माध्यमातून. मोठा फटका रोहितच्या बॅटमधून येतोय. स्क्वेअर याच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाच्या रूपामध्ये माघारी परतावं लागेल. चांगली फेकी, चांगला थ्रो त्या ठिकाणी केला गेला आणि फलंदाज क्रमांक पहिला रोहित बाद होईल. पहिला गडी बाजारनंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये नागेश बॅटिंगसाठी. मोठा फटका पूल केलाय. स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न केलाय, परंतु चेंडू वन बाउन्स चौकार. 4 धावा. ज्या 4 धावांची स्कोर काढा तर पुढे जाताना वेगाने पुढे जाताना पाहायला मिळतं. 19 23 धावा. 23 धावा धावफलकावरती. सौरभ पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीसाठी. पुल केलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चांगला फटका नागेशच्या बॅटमधून. विनू निकम साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न मिड ऑफच्या क्षेत्रात खेळायचा. स्वतःच्या फलकामध्ये चेंडू अडवला जातोय गोलंदाजाकडून. सौरभ याच्याकडून धावफलक जर पाहिला तर 30 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. 30 धावा धावफलकावरती सचिन कदम आणि नागेश. चांगला चेंडू, अकोट टप्प्याचा बॉल होता. फलंदाज सचिन यांना समजू शकला नाही. डॉट बॉल. षटकाची समाप्ती होते. 2 षटक संपले. धावफलकावरती धावा आहेत त्या 30. एक खेळाडू बाद. 30 धावा धावफलकावरती.
शेवटचे 12 मिनिटं शिल्लक आहेत. पंच 12 मिनिटं शिल्लक आहेत, त्यामध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. फिल्डिंग करणाऱ्या संघ लवसे लोहारे चुकीची दुरुस्ती. लोहारे संघ 12 मिनिटात 3 षटकं टाकायचे. चांगले क्षेत्ररक्षक, चांगली फेकी देखील केली आणि धावबादच्या रूपामध्ये फलंदाज नागेश हा देखील बाद होईल. संदीप मैदानामध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज 2 खेळाडू बाद झाले. रोहित आणि नागेश बाद झाल्यानंतर संदीप मैदानामध्ये दाखल होतोय. सचिन मात्र एका साईडने फलंदाजी करत असताना स्कोर कार्ड पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. परशु गोलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी. हा चेंडू देखील पाहिलं तर चांगला टाकला, परंतु पंचांनी दिलाय नो बॉल. फेकी गोलंदाजी, वादग्रस्त गोलंदाजी. 3 धावा, 1 सिंगल, नो बॉलचे 1, पॅनल्टीचे 1, अशा 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. 33 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. चांगला चेंडू या ठिकाणी टाकलाय, परंतु तेवढा चांगला फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. फेकी केली आहे, परंतु एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 34 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. तिसरं चला, तुमची मिनिटं कमी होत चालली, वेळ कमी होत चालली आहे. लोहारे संघ हा चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. दोन धावा घेतल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट सचिन कदम आणि संदीप यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये, परंतु आता क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. झेल टिपलाय. तिसरा खेळ बाद होतोय तो तामसडे या संघाचा सचिन कदम यांच्या रूपात. संदेश मैदानामध्ये जाईल. चांगला फटका या ठिकाणी खेळलाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. 42 या आकड्यावरती. बेचाळीस धावा. षटक संपलंय. तिसरं 3 षटकाच्या समाप्तीने अखेरी धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती आहेत. बेचाळीस सॉरी. चांगला चेंडू त्यावरती स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फटका खेळला. 1 सिंगल घेतली गेली. दुहेरीचा देखील प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या संदीप ह्याच्या माध्यमातून. धावफलक पाहायला गेला तर 44 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल.
चांगला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. डॉट बॉल. महेश गोलंदाजीसाठी आलेत. स्लोवर पद्धतीचा चेंडू, गती कमी केली. संदीप यांनी मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु एकाच सिंगलवरती थांबावं लागेल. एक सिंगल घेतली गेली. त्याला फास्ट खेळायचे. लोहारे संघ आपल्या कालावधी कमी राहिलाय याची नोंद घ्या. लोअर फुल टॉस आणि त्याला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा खणखणीत असा षटकार. 6 धावांनी धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 51 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. चांगला फटका. पुन्हा एकदा चांगली फटकेबाजी करतायत संदेश यांच्या बॅटमधून. हा चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. 55 या आकड्यावरती चेंडू शिल्लक आहेत ते शेवटचे 8. या षटकामधील 2 चेंडू. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आणि तुम्हाला 4 मिनिटांमध्ये हे चेंडू टाकायचे याची नोंद घ्या. 4 बॉल झाले. 4 5 बॉल झाले. 5 चुकीची दुरुस्ती. 5 चेंडू झालेत. 5 ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आणि नो बॉलचे 1 धाव मिळेल. फ्री हिटचा हा बॉल असेल. 56 धावा बनवल्या गेल्यात तामसडे या संघाने. पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, परंतु झेल टिपलाय आणि फ्री हिट चेंडू होता. क्षेत्ररक्षकाच्या लक्षात नव्हता. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. षटक संपलंय. 4थं. 4 षटकाच्या समाप्तीखेरीज 58 धावा धावफलकावरती. चला शेवटचं षटक. घाई करा. तर मयूर भोसले यांचं आगमन होतंय. हार्दिक हार्दिक असं स्वागत. आम्हाला देखील ऑप्शनसाठी त्यांची मदत आम्हाला जरूर मिळाली आणि PTPLच्या ऑप्शनला देखील एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिलंय. पुल केलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात आणि चेंडू सीमा पार येतोय. चौकार. 4 धावा. सोलापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत भैरवनाथ कापडे खुर्द यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस. चांगला फटका. संदीप याच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा 6 धावा मिळतील. लोहारे विरुद्ध तामसडे या 2 संघादरम्यान मॅच. धावफलक 68 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. आजच्या दिवसातील आतापर्यंत हायएस्ट स्कोर तामसडे संघाच्या नावावरती 68 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 60 धावा बनवल्या गेल्या होत्या लहूच्या संघाने आणि आता मात्र तामसडे संघ 68 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचे 3 बॉल शिल्लक. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळलाय संदीप याच्या बॅटमधून. चौकार. 4 इतकेच आहे पंच.
चौकार आहे. शिवशंभो आडवळे आणि राम वरदैनी कापडे आपले दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी चला. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. शिवशंभो आडवळे राम वरदैनी कापडे दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित टॉस साठी या. व्हाईट बॉल. 73 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय तामसडे या संघाचा. शेवटचा बॉल. मोठा फटका खेळ आहे पहा. नागेश संदेश याच्या बॅट मधून अतिशय चांगले फटके पाहायला मिळाले आणि धावसंख्या झाली ती 79. विजयासाठी बनवायच्या त्या 80 धावा लोहारे संघाला. एक भलं मोठं टार्गेट. काल देखील आपण जर पाहिलं 83 धावा उभ्या केल्या गेल्या होत्या आणि त्या पार करता आल्या नाही. परंतु आज पाहूया 30 चेंडू 80 धावा. त्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाईल त्या पुढील सत्रासाठी. घारवली गावचा एक गोड आवाज पंडित पाटील सर यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद निलेश पवार. तर शिवशंभो आडवले आणि राम वरददायिनी कापडे या दोन्ही संघाने विनंती असेल या नाणेफेकीसाठी यायचे ताबडतोब. तर आदरणीय विनू निकम यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. धन्यवाद निलेश पवार. तर सामना आपण पाहतो तामसडे विपक्ष लोहारे. तर पहिला उशीर करू नका, जास्त उशीर करू नका. बघा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने लक्षात घ्या. संदेश ऑन साइडला खेळतात. पहिला फटका येतोय तो फलंदाज अनिलच्या बॅट मधनं वन बाउन्स इमारीचे जे वार होतोय तो फरार येतोय तो चौकार. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव असतो ते दाखवून देत आहेत फलंदाज अनिल. कारण अनिल आणि आशिष यांना माहित आहे 80 धावांचा भला मोठा डोंगर जर पार करायचा असेल तर प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. धावफलक सातत्याने इथं हलता ठेवावा लागेल आणि तशी सुरुवात अनिलच्या माध्यमातून आपण पाहतो. बिनबाद 4. संदेश राईट नंबर ऑन द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांनी वाईडचा इशारा केलाय. दडपण नक्कीच गोलंदाजावर जाणवतंय कारण गोलंदाजाने पाहिलंय पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. तदनंतर मात्र गोलंदाज इथं
स्क्वेअर मारा करतोय. 4 धावा आल्यानंतर इथं मात्र येतोय तो वाईटच्या स्वरूपात 1 धाव. एकूण धाव संख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 5 धावा. संदेश राईट आर्म राऊंड द विकेट. इथं मात्र पंचांनी नोचा इशारा केला. ऑफसाईडला बॅकफुटला गेले. सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू होतोय सीमारेषेच्या बाहेर फरार. येतोय तो चौकार. बघा इथे गोलंदाजाची शैली ही वादग्रस्त आढळते. पंचांनी इथे मात्र त्याला दंडित केलंय, नो घोषित केलंय आणि इथून मात्र गोलंदाजी करू शकणार नाहीये. 1+4 तर एकूण 5 धावा येत आहेत धावफलकावर. माफ करा 6 धावा येतात धावफलकावर. आता मात्र चांगली गोलंदाजी होते. सुरुवात चांगली केली गोलंदाजाला मात्र पंचांनी हेरलाय. चेंडू नक्की पडलाय कुठं त्याच पद्धतीने ते पंच इशारा करतायत. असं वाटलं होतं की निर्धाव चेंडू जातोय मात्र आमच्यापेक्षा पंचांना तिथं समोरून व्यवस्थित दिसतंय. पंचांनी दिलाय तो फ्रीड असेल हा चेंडू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र संधी साधता आली नाही या फलंदाजाला. एक संधी होती मोठा फटका मारण्याची आणि त्या संधीचं रूपांतर जर चौकार षटकारात झालं असतं तर नक्कीच धावफलक चांगला दिसला असता धावफलकावर. मात्र इथे निर्धाव चेंडूची समाप्ती होते. समोर खेळतायत मात्र प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. येतोय तो चौकार. 15 धावा आपण पाहतो धावफलकावर. माफ करा 16 धावा. सोळा धावा आपण पाहतो धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट मोड द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफसाईडला खेळतायत. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एक धाव रोखू शकत नाहीयेत. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 17 धावा. तर बघा पॉवर प्लेचा योग्य वापर या गोलंदाजांनी केला, फलंदाजांनी केलाय. कारण 80 धावा हव्या असताना मात्र याच पद्धतीने फलंदाजीची गरज नक्कीच लोहारे संघाला असेल आणि तशी फलंदाजी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. बिनबाद 17ची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. लो फुलटा चेंडू ऑन साइडला खेळताय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत येते धावती 1. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. पाच चेंडूंमध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या धावफलकावर 18 आणि पाठलाग जर अशा पद्धतीने तुम्ही केला, धावांची गती जर प्रति षटकामागे अशा पद्धतीने राखली. ऑन साइडला खेळतात. मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात आणि पहिला धक्का बसलाय. तो लोहारे संघाला फलंदाज इथं माघारी परततायत 18 या धावसंख्येवर. सलामीचे फलंदाज इथं अनिल बाद झाले. 9 धावांचं योगदान दिलं त्या फलंदाजानं. नक्कीच चांगली सुरुवात केली होती मात्र शेवटच्या चेंडूवर इथं मात्र फटका फसला आणि फलंदाज इथं माघारी परतले अनिल. तर 1 बाद. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 18 धावा आपण पाहतो धावफलकावर. एक चांगली सरासरी राखली आहे ती लोहारे संघाच्या 2 फलंदाजांनी. मात्र अनिल माघारी परतल्यानंतर इथं नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर परशु. तर परशु आणि आशिषवर जबाबदारी असेल. कशा पद्धतीने ते जबाबदारीला सामोरे जात आहेत हे 2 फलंदाज ते पाहायचं आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत. दुसरं षटक सचिनच्या माध्यमातून आपण पाहतोय.
सचिन राईट मोर द विकेट. गती परिवर्तन ऑफ साइडला खेळतायत. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण, सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 19 वर पोहोचते. आशिष बघूया सलामीला आलेले फलंदाज अजूनही खेळपट्टीवर कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यष्ट्या उद्ध्वस्त. दुसरा धक्का दिलाय तो आपण पाहतो गोलंदाज सचिन यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर गडी बाद झाला होता आणि तदनंतर या षटकाचा जर विचार केला तर सचिन यांच्या माध्यमातून हा गडी बाद केला जातो. 2 गड्यांचं पतन झालंय आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 19 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये नक्कीच चांगली सरासरी राखली होती. 2 फलंदाजांनी 18 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र या दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर सचिन अतिशय चांगली गोलंदाजी करतात. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये या गोलंदाजाने एकच धाव खर्च केली, गडी बाद केलाय. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हरचा वापर केलाय मात्र इथं जर यष्टीरक्षकानं आणि नक्कीच फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. हा ना करता इथे मात्र नाहक तिसरी विकेट आपण पाहतो धावचीच्या स्वरूपात बाद होतात फलंदाज. आणि इथं नक्कीच दडपण वाढलंय कारण 80 धावांचा डोंगर उभारल्यानंतर समोरच्या संघाने इथं मात्र लोहारे संघ दडपणाखाली वावरतोय. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूपर्यंत सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. 18 धावा आल्या होत्या. मात्र 6व्या चेंडूवर पहिल्या षटकातील गडी बाद झाल्यानंतर मात्र इथं आतापर्यंत धावा आपण पाहतो धाव फलकावर 19. खोला टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने बघा सचिन कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. कारण ज्या पद्धतीने सचिन गोलंदाजी करतायत त्या पद्धतीनं जर गोलंदाजी शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच या गोलंदाजांनी केली तर नक्कीच तामसडे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल नक्कीच करेल. कारण इथं मात्र लोहारे संघ अडचणीत सापडला. इथून मात्र तुम्हाला मार्ग काढावा लागेल. संघ अडचणीत असताना जर मार्ग काढला तर नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल. फोडता फटका येतोय. फलंदाज इथे मात्र क्षेत्ररक्षक पाहत राहिलेत. चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर येतो तो षटकार. तानाजी आपण पाहतोय स्ट्राईक एंडला 6 धावा आल्यानंतर एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 25 धावा 26 धावा. पुन्हा एकदा सचिन सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगात बदल केला. ऑफ साइड ऑन साइडला खेळतायत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. इथं मात्र सचिनने कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. षटक संपतंय ते दुसरं. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 3 बाद 27 धावा. बघा गोलंदाजाचं नाव माहित नाहीये. 12 प्रतिनिधी येऊ द्या. ऑन साइडला खेळतात. चांगला फटका आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक आले दूरवरनं. तिथं मिसफील होते तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचतायत. बघा तुमचा 12 प्रतिनिधी जर आमच्या समालोचन कक्षामध्ये नसेल आणि आयोजकांनी आम्हाला सूचना केली तर तुम्हाला पेनल्टी लागेल. लक्षात घ्या. एकोणतीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. संजय इथे मात्र फटका फसलाय. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय आणि इथे मात्र फलंदाजाने चूक केली आहे.
कारण त्यांच्या सहकारी पाहिलंय क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय, गॅदर करून उचलून फेकताय क्षेत्ररक्षक, तर फलंदाजाने क्रीज जर सोडली नसती तर नक्कीच फलंदाज धावचीत झाले नसते. मात्र इथं चौथा हादरा बसलाय आणि धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 30 धावा. 4 बाद 30 अशी बिकट अवस्था आपण पाहत होती लोहारे संघाची. त्याला कारण तुमची पहिल्या सत्रामध्ये खराब गोलंदाजी, तुमचं खराब क्षेत्ररक्षण, त्याचं रूपांतर तामसडे संघाने केलं ते 79 धावांमध्ये. आणि तामसडे संघाच्या फलंदाजाचं कौतुक तर नक्कीच करावं लागेल, कारण त्यांनी चांगली फलंदाजी केली आणि एक धावांचा डोंगर, मोठा डोंगर समोरच्या संघासमोर उभारला. आणि दुसऱ्या सत्रामध्ये तोच संघ गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण मात्र अफलातून करतोय. ऑफसाईडला खेळतात, बघूया क्षेत्ररक्षक दूरवरनं आले, चेंडू उचलून फेकेपर्यंत. बघा ज्या पद्धतीने गोलंदाजी त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जातं आणि सांघिक कामगिरी नक्कीच तामसडे संघ उंचावतोय. कारण पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी, दुसऱ्या सत्रामध्ये जर विचार केला तर 80 धावांचा डिफेन्स, चांगली गोलंदाजी आणि तितक्याच चांगल्या तऱ्हेचं त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि सांघिक कामगिरी नक्कीच उंचावतोय तो तामसडे संघ. इथं मात्र यष्ट्या उद्ध्वस्त, गोलंदाज संजयने हादरा दिलाय तो 5वा आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय ती 5 बाद 31 धावा. आता मात्र तामसडे संघाला, लोहारे संघाला मात्र एखादा चमत्कारच वाचवू शकेल, कारण मोठं लक्ष आहे समोर आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पूर्णपणे बॅकफुटवर आपण पाहतो तो लोहारे संघ. त्याला कारण तुमची पहिल्या सत्रामध्ये खराब गोलंदाजी, खराब क्षेत्ररक्षण आणि दुसऱ्या सत्राचा जर विचार केला तर तामसडे संघ आपली कामगिरी उंचावतोय. सन्मान दिलाय, बॅकफुटला गेले, ऑफसाईडला खेळतायत, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि अशा पद्धतीनं तिसरं षटक इथं संपतंय आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर एकूण धावसंख्या पोहोचते ती 32. इथे मात्र फलंदाज माघारी परतलाय, एका मागोमाग एक फलंदाज इथं फक्त हजेरी लावण्याचं काम करतात. तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ज्या चुका केल्या त्या चुका मात्र इथं लोहारे संघाला भोगाव्या लागतात. खराब गोलंदाजी, खराब क्षेत्ररक्षण आणि कौतुक करावं लागेल ते तामसडे संघाचं, कारण पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली आणि दुसऱ्या सत्रामध्ये त्या धावांचा डिफेन्स करताना गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण, सांघिक कामगिरी तामसडे संघाच्या माध्यमातून अतिशय सुरेख आपण पाहतोय. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट, सुरेख फटका आपण पाहतोय, जागेवरनं खेळेत, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडू सीमारेषेवर अडवला जातोय, तोपर्यंत 2 धावा येतात धाव फलकावर, धावसंख्या पोहोचते ती 34 वर. आता मात्र नक्कीच जर विचार केला तर चेंडू शिल्लक असतील अजूनही या षटकातील 2 आणि 10 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत त्या अजूनही 46. तर 10 चेंडूंमध्ये 46 धावा होतील का? होतील ना, नक्कीच होतील. मात्र तुम्हाला प्रत्येक चेंडूमध्ये चौकार आणि षटकारांची आताशबाजी करावी लागेल, तशी फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. गती परिवर्तन, हलक्या हाताने चेंडू हाताळतात, फक्त सिंगल कंप्लीट केली जाते, धावसंख्या 35 वर पोहोचते. 9 चेंडू 45 धावांचं समीकरण इथं मात्र मोठं होत चाललंय. आव्हान मात्र इथं प्रत्येक चेंडू मागे मोठं होत चाललंय ते लोहारे संघासाठी आणि कामगिरी नक्कीच चांगली आपण पाहतोय. 80 धावांचा डिफेन्स तामसडे संघ चांगल्या पद्धतीने करतोय. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक बीट होता, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते आणि अशा पद्धतीनं
वाईट आणि एक धाव आपण पाहतो ती धावून घेतली आहे 22च्या स्वरूपात. तर 2 धावा येतात धाव फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 37 धावा. इथे मात्र मोठा फटका येतोय. समोर खेळ क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज माघारी परतलेत आणि इथे पूर्णपणे सामन्यावर पकड घट्ट केली आहे ती तामसडे संघानं आणि विजयाच्या दिशेने हा संघ वाटचाल करतोय. आता मात्र नक्कीच फक्त औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. आदरणीय रोहन म्हात्रे आणि विकास दबाळे यांना विनंती असेल यायचं व्यासपीठावर. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतोय. सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. 6 धावा. मात्र आता इथून उशीर झाला. भरपूर उशीर झाला. कारण तुम्ही सुरुवात पहिल्या 5 चेंडूंमध्ये पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की लोहारे संघ या धावांचा पाठलाग चांगल्या पद्धतीने करेल. मात्र गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण त्यानंतर मात्र तामसडे संघानं अतिशय चांगलं केलंय. इथं बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अशा पद्धतीनं 4थं षटक इथं संपलंय. धावांची गरज असेल ती अजूनही सहा चेंडू आणि 37 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला षटकार ठोकावा लागेल आणि एका धावेसाठी तुम्हाला मात्र गोलंदाजावर अवलंबून राहावं लागेल. एखादी चूक झाली तरच. पहिला चेंडू निर्धाव. सामन्यातली हवा पूर्णपणे निघून गेली आहे कारण 5 चेंडू 37 धावांचं मोठं लक्ष आव्हान मोठं होत चाललंय ते लोहारे संघासाठी. तुम्ही पहिल्या सत्रामध्ये चुका केल्या त्या चुका आता तुम्हाला इथे भोगाव्या लागत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यष्ट्या उद्ध्वस्त. 4 चेंडू 37 धावा. फक्त औपचारिकता शिल्लक. या सामन्यातली मजा निघून गेली आहे मित्रांनो. कारण 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना लोहारे संघ पूर्णपणे बॅकफुटला आणि तामसडे संघानं आजच्या दिवसाचा जर विचार केला तर सांघिक सर्वोच्च धावसंख्या आपण पाहिली तामसडे संघाची 79 आणि 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता करता मात्र इथं घाम फुटलाय तो लोहारे संघाला. तर आदरणीय सोपानदादा माळुसरे यांचं आगमन होतंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज सज्ज. ऑफसाईडला खेळतात. चांगला फटका. मात्र तोपर्यंत दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील का पाहायचंय. आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाग एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी परततात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि धावांची गरज असेल ती भरपूर धावांची गरज. मनोज रायटा मोड द विकेट. इथं मात्र चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. 2 क्षेत्ररक्षक दूरवर आले. चेंडू उचलून गॅदर करेपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक कारण सामन्यातलं औत्सुक्य मजा निघून गेली मित्रांनो. एकतर्फी सामना आपण पाहतो तो तामसडे विपक्ष लोहारे असा सामना आपण पाहतो. तामसडे संघाने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. फक्त 2 चेंडू दूर विजयापासून